ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामाक्रोधा नाही चाली भूते झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने. हे मॉनिटरला आणि ह्याला थोडा आवाज वाढून द्या आता. मस्त गोड साऊंड सिस्टीम आहे. एकदा जोरात टाळी वाजव साऊंड सिस्टीम. मस्त कसं आहे माहिती आहे का, पहिल्यांदा साऊंड सिस्टीमवाल्याला टाळी वाजली म्हणजे शेवट पोचतो ते हात मागं करीत नाही. आज मोकळ्या मनान देत. तसं ते आमचे जुनेच आहेत. जिथं मी असन तिथं ते असतेच. समजा माझ्या नियोजनात बी भरपूर जागेवर गोड साऊंड सिस्टीम आहे आपल्याच गावची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरपीठ निलये सरस्वती नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. जय हो. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग प्रथम गुरुदास तुका कृपदाने कधी दावी गुरुदास तुका कृपदाने कधी दावी बाबाजी गुरुदास तुका. हरी पांडुरंग करू प्रथम नमन तुझरी चरणाचा ततिया कृपदाने कधी दावी बाबाजी गुरुदास तुका. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण बंदगिया त्यांच्या कृपादाने कथे विस्तारू बाबाजी सद्गुरुदास. हे जोडणी या कर चरणी ठेविलो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. हरी परिसावी विनंती माझी पंढरीनाथ. परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा. परिसावी विनंती परिसावी विनंती माझे पंढरीनाथा. परिसावी विनंती माझे पंढरीनाथ.
अनुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जयांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरु चरण सरोज रज निज मनी मुकुर सुधारी बरनवर घुबीर विमल जशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार हे दुःख भाजन मारुती नादन हे दुःख भाजन मारुती नादन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुषणे असा राव द्या जरा मस्त हां प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वमान्य जगमान्य हो जगाचा संसार सुखाचा हो म्हणून स्वतःच्या संसाराची आहुती देणारे पंचम वेद निर्माते राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु आणि या जगाचे जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या या प्राप्त प्रसंगी प्राप्तरूपी सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार वक्त्या नात्याने देणं कर्तव्य आहे. तसं गरज नाही पण कसं सगळे देतात म्हणून आपल्याला द्यायचं आहे की नाही. पत्रिका द्या मग. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षे 21 आहे की नाही. 21 वर्ष झालीत आपल्या या सप्ताहाला. आणखीन किती वर्षे 2 तपाला किती वर्ष बाकी येतं 3 वर्षे. हा बघा आणखीन 3 वर्षांनी 2 तप पूर्ण होते. पाहता पाहता कोणी विचार तरी केला असं का की 2 तप पूर्ण होते ना आपल्या या सप्ताहाचे. सुंदर अशा राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबाच्या या प्रांगणामध्ये सुंदर अशा प्रकारे चालत असलेला हा नरसिंह भगवंताच्या कृपाशीर्वादाने महारुद्र मारुतीरायाच्या कृपाशीर्वादाने संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने आणि वामन महाराज आंभुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा हा नामसप्ताह चालू आहे. आणि या नामसप्ताहामध्ये आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडं हा. आमचे भजनेच जागे बाकीचे मला वाटलं आहे की नाही. मला वाटलं खालून अपेक्षा माणसाला खालून असती पण आता आहे की नाही आमचे वारकरी मंडळी तर आहे की नाही असतेच लक्षात त्यांच्या गोष्टी सगळ्या. पण मला वाटलं तुम्ही बी मग रोज निसतं हां असू द्या पण आता लक्षात राहू द्या. 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान पामर
आलेली आहे. ही सेवा श्री गुरुवारी नथुराम बाबाची आहे. नामनिष्ठ सेवाधारी पौळ बाबांची आहे. 2 महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचं धाडस, या ठिकाणी उभं राहण्याचं धाडस आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचं धाडस. जे काही बोलल ते श्री गुरुचं बोलन आणि जे काही बोलन ते प्रमाणावर बोलन. उगाच इकडं तिकडं काहीही बोलणार नाही. कारण की कीर्तन ही प्रमाणावर असते, है की नाही, आणि प्रमाणात असते. त्याच्यामुळं मी गुरुवारांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग आणि या ठिकाणी खरं मला या आपल्या सप्ताहामध्ये येण्याचं आणि संत भगवान बाबाच्या प्रांगणामध्ये इथं येऊन मला कीर्तन करण्याचं भाग्य जे लादलेलं आहे. बघा, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असन. तुकोबरा म्हणतात ना, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावा म्हणजे तुम्ही म्हणता भावानी सापडा का? नाही, भावानी सापडा. आलं ना लक्षात तुमच्या? हां, नाही आलं तर उद्या हाय कोणाची पंगत त्यांची दोर असं दाबून हाणायचं. हां, थोडं लक्ष जर दिलं तर मग चांगल्यापैकी लक्षात येईन. आणि जर नाही लक्ष दिलं तर मग काय नाही, कहा गए तो कहा नाही आणि क्या लाया तो कुछ नाही. तसं होऊ देऊ नका. काय असतं, एवढा मोठा खर्च जे आपला चालू आहे त्याच्यामधून काहीतरी कळायला पाहिजे. आणि नाही कळत कोणाला नाही माहिती आहे का? बऱ्याच जणाला माहिती आहे पण इथं सांगत नाहीत. आपण पुढं बोलू ते, आहे की नाही. पण इथं येण्याचा योग हरिभक्तपरायण आमचे या ठिकाणी कुंभारीकडून मला हा निरोप आलेला आहे. आमचे शरद गायन सम्राट, आमचे भजन सम्राट शरद दादा, आमचे शरद महाराज शिंदे यांनी फोन केला. म्हणले बाबा तुमचा नंबर नाही बोरकिनीवाल्याकडे. आमचे उद्धव दादा यांनी त्यांना सांगितलं की मला कॉन्टॅक्ट करायचा. त्यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज बोरकिनीमध्ये सप्ताह उभा राहणार आहे आणि त्या सप्ताहामध्ये तुमच्यावाली कीर्तन सेवा पाहिजे. मग योगायोगाने बाबाची सेवेचा योग होता. या ठिकाणी भगवान महेशाच्या आपल्या गावच्या मारुतरायाच्या सेवेचा योग होता. नरशिव भगवंताच्या सेवेचा योग होता. म्हणून मला ही आजची 3ऱ्या दिवसाची आजची 23 तारीख मिळाली. आणि इथं येण्यापूर्वी ज्यांनी मला फोन केले, आमचे दामोदर दादा, आणखीन पुन्हा 2-4 जणांनी केले. मला काय नाव आठवत नाहीत हो, पण आता असू द्या. सगळेच सर्वांनीच या ठिकाणी फोन केले आणि सर्वांचं या ठिकाणी दर्शन घडलं मला. आता माझं तसं पाहिलं तर आता आम्ही जर असं म्हणलो ना तर मग आमच्या आसाराम महाराज काय म्हणत असतील, मग बस खाली दुसऱ्याला उभा करतो मी. त्याच्यामुळे मी म्हणत नाही आता. असं येते. हां, या ठिकाणी आल्यानंतर हे बघा अगदी भरून गेलं. काय माहिती आहे का, एवढाले वादक, एवढाले गायक आमच्यासारख्याच्या कीर्तनाला नाही. आमच्यासारख्याच कीर्तनाला वादक कसे असतात माहिती का, चल भिताडाच्या कडीनं. मी म्हणतो असतो दमानी जाऊ. ते म्हणते नाही लवकर चल. ते आमचं चलतंय पण आता ते नाही कळणार बऱ्याच जणाला, आहे की नाही. हां, या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सर्व गावकरी मंडळीचे लाडके मृदंग सम्राट मृदंग महामेरू हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव नव्हे तर आंध्रा, कर्नाटक, आणखीन महाराष्ट्रासहित 4 राज्य ज्यांनी आपल्या पखवाजातून गाजवलेत, मृदंग सेवेतून गाजवलेत. हरिभक्तपरायण आमचे परम आदरणीय परम मित्र भरत अण्णा पठाडे यांचे पट्टशिष्य असणारे श्याम महाराज श्रावणे, आमचे भासेबा. एकदा जोरात टाळे वाजवा महाराज. तसेच या ठिकाणी आल्यानंतर ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ आहे, महाराष्ट्रातील ज्यांनी आपल्या आवाजाने आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध केले. आपल्या परिसरामध्ये बऱ्याच गावांना महाराजांचं येणं होतं आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये आम्ही गेल्यानंतर भेटच होती नेहमी. पण बीड जिल्हा वैभव या महाराष्ट्राचं एकदम भूषण असणारे गायन गंधर्व, भाव गंधर्व, भजन गंधर्व, भजन सम्राट आमचे हरिभक्तपरायण संजयजी महाराज गुरुजी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोऱ्यात टाळी वाजवा. हे बघा, वाजवायची असली तर जोऱ्यात वाजवा, नाही तर कतही वाजू नका. हां, मला जाता 50-50 रुपये द्या. नाही टाळी वाजली आम्हीच वाजित ना होय, आणि आम्ही वाटून घेऊ ते जातानी. हां, कशाला उगत तुम्हाला लोड, तुम्ही सगळंच गुत्त दिलंय तर तेवढंच कशाला ठुता, आता सगळंच द्या. असंच झालंय महाराज कुठं बी. पण काय असतं, या ठिकाणी टाळी वाजवली ना चांगलं असतं. मी पुढं सांगेन आता ते. हरिभक्तपरायण, भजन सम्राट, भजन गंधर्व आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आताच ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, महाराज बळीराम महाराज, भीमराव महाराज. हां, भीमराव महाराज दराडे. बाबा ऐका, तुम्ही चाल म्हणली पण तुमच्यापेक्षा 2 मार्क मी गुरुजीला देणार. कशामुळे विचारा. काय असते माहिती आहे का, पुढं म्हणणारा स्वतंत्र असते. त्याला कोणती ठेवण काढायची, कोणता राग म्हणायचा हे मागच्याला काय ढेकळं माहीत नसते.
असते नसते, तरी पण ते तेवढ्या ताकदीनं हिमतीनं उभा राहतो मागचा व्यक्ती. आणि गुरुजीनं त्यांच्यासारखी तोला मोळात 1 नंबर दोघांनी एकाहुनी बळी अशी चाल गोड गायली म्हणून गुरुजीला जास्त मार्क आहेत, है की नाही. तसेच महाराष्ट्र भूषण आमचे भीमराव महाराज दराडे या सेवेसाठी उपस्थित आहेत. आपल्याच गावचे युवा कीर्तनकार महाराष्ट्र भूषण आमचे जिवलग मित्र अक्षय महाराज मुसळे, तसेच दादाराव महाराज आहेत. दादाराव महाराजाच्या चरणावर साष्टांग दंडवत. आणि आपल्या परिसराचं वैभव, आपल्या या परभणी जिल्ह्याचा लाडका आवाज, आवाजाचे जादूगर, आणि त्यांनी बी आता लई लांब लांब फिरायले ते गोड आवाज ज्यांचा आहे. आणि सर्व महाराज मंडळीचे लाडके असणारे हरिभक्तपरायण, भजन सम्राट, भजन गंधर्व, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे आसारामजी महाराज निर्वाडीकर वाजव. तसेच पलीकडून आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे विष्णुपंत महाराज आणि विनेकरी बाबा गोड आसाराम महाराज, आघाव आसाराम महाराज आहेत. त्यांच्यासाठी बी टाळी वाजवा. म्हातारी आली का? बरोबर. तसेच या ठिकाणी 2 चोपदार ह्या ठिकाणी विष्णुभाऊ हरिभक्तपरायण विष्णुभाऊ या ठिकाणी आले, तर त्यांना बी धन्यवाद. 2 चोपदार येतं दत्तात्रेयचा आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासाठी पाठीमाग उभे येतं. आपल्याच गावचे लाडके जावई आणि भाषे पण, है की नाही. असं वजनात असलं माणूस, मी मुद्दाम 2 जण संघ आलेत, एक युवाई आणि एक जावाई. मी म्हणलं कसं आहे, काही कमी रमी वजन राहतंय माणसात, काय कमले लाडाचा जाव ते नाही का. हां असू द्या, आता ते राहू द्या. हरिभक्तपरायण आमचे भजन सम्राट, भजन गंधर्व आमचे अरुण काका, आम्ही काका म्हणतो त्यांना, आमचे काका आहेत. काका पण आले, टाळी वाजवा. भजन सम्राट एकनाथ महाराज आहेत, आमचे मोहन महाराज आहेत, बाबा तिकडून नारायण महाराज आहेत. तसेच बासरीवाले, वर्दीवाले आणि कुणीनेकरी आमच्या आका आता तुळस घेऊन या ठिकाणी त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आणि या ठिकाणी गोड ज्यांची शूटिंग काय म्हणते त्याला, चॅनल काय नाव आपल्या चॅनलचं, डी साखळे. हे बघा डी साखळे या नावाने यांचं चॅनल आहे. भरपूर काही वेदांताचे पाठ त्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला भेटतील, सुंदर सुंदर कीर्तन ऐकायला भेटतील. त्याच्या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका. गोड चॅनल आहे, माणूस गोड आहे, सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी सर्व तरुण मंडळीला एकदा साष्टांग दंडवत प्रणिपात. आणि हे बघा तुम्ही म्हणता सगळ्याची नावं घेतली, आम्ही काय केले, तू पहिल्यांदाच आलाच नाही, दुसऱ्यांदा आलो का नाही. हां असू द्या, पण आमचं नाव घेतलं नाही, तुमचं नाव ज्ञानोबरायच्या भाषेत घेतो, आहे की नाही. ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. तुम्ही साक्षात महेशाच्या मूर्ती आहात. अहो माझी वाणी अपुरी पडती म्हणून मी तुमचं नाव घेत नाही, तरी एकदा डबल नाव घेतो. ज्ञानोबरायच्या समाधीवर, महादेवाच्या पिंडीवर फूल वाहतो वाकून, आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो माझ्या ज्ञानोबरायचा मान राखून, आहे की नाही. आणि परत एकदा जर कोणाचं नाव राहिलं असन तर त्याला हात जोडून माफी मागतो. आणि पुढच्या कीर्तनामध्ये साऊंड सिस्टीमचं मी आधीच घेत असतो, पुन्हा लफडं ठेवत नाही. तुम्हाला काय सांगायचं, अहो लय वर्णन करायला जमत नसते साऊंड सिस्टीमवाल्याचं. एका गावात मी असं श्यामदादा वर्णन केलं, संजू दादा, मी म्हणलं काय गोड साऊंड सिस्टीम आहे, गावातलीच होती, इतकी गोड साऊंड सिस्टीम. अहो आम्ही रोज एक गाव फिरतो, पण अशी साऊंड सिस्टीम आम्हाला कुठं नाही, लयच गोड साऊंड सिस्टीम. त्यानं आवाज बी कडीला ठेवला. हो पण तुम्हाला सांगतो, कीर्तन झाल्यावर माझी गाडी थोडी अशी गावाच्या बाहेर निघाली आणि त्या साऊंड सिस्टीमवाल्याची बायको आली ती कीर्तनात. ती म्हणली, माय तुमचं किती नाव घेतलंय महाराजांनी, आणि तुम्ही पाया पडून काही दक्षिणा दिली का नाही. ते म्हणलं नाही गाड्या, मी पाया पडलो पण दक्षिणा द्यायचं ध्यानच नाही. अशी धावली म्हणतात त्याची बायको त्याच्यावर, तुम्हाला अक्कलच नाही म्हणे, कोण नाव घ्यालंय, किती त्या बुवाने तुमचं वर्णन केलंय, तुमचं नाव मी पण नाही घेतलं एवढं. राग आला त्या बाईला, चला म्हणे घरी माझ्या संग. डाळीच्या डब्यात गेली, पहिल्याने 2000ची नोट होती, अशी 2000ची नोट काढली डाळीच्या डब्यातून आणि त्याला म्हणली जाय पटकन आधी नेऊन दे महाराजाला. तसं होतंय बघा, त्याच्यामुळे उगा कशाला आता हे गावातलेच येतं, पण आता यायचं आणखीन राहायला वाटतंय. हां होईन लय लमट आहेत माझ्याकडे, यादीचे 100-150 पोरायची. लाव तुमचा नंबर, एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आजच्या या सेवेसाठी आज आपण तुकोबरायचा अभंग घेतलाय. अभंग अनुभव पर प्रकरणातला असून निश्चित असा देवाचा पत्ता सांगणार आहे. काय लक्ष द्या थोडं, तुकोबराय आजच्या अभंगातून आपल्याला देवाचा पत्ता सांगतात. काय म्हणतात तुकोबराय,
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. ज्या महात्म्याचा असा अनुभव आहे की या विश्वामध्ये सत्य भगवंत आहे आणि भगवंत जर सोडला तर बाकी सर्व काही मिथ्या आहे. तुकोबारा एकदा नाही तीनदा सांगता सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 वेळेस सांगून जरी लक्षात येत नसन तर मग उद्याच्या पंक्तीला बुंदी काय असन ते हाणायचं दाबून. हा मस्त खाचं महाराज, खाण्याला हाय गे करायची नाही पण कीर्तनाला यात जा, हाय की नाही. हा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 वेळेस विठ्ठलाला सत्य सांगितलंय. मग आपण मला सांगा, आपण सत्य देवाला समजतो का संसाराला समजतो? आपण संसाराला सत्य समजतो. आणि देवाला जर सत्य समजला असतो तर आपण आतापर्यंत कितीक तरी जणांनी देव प्रसन्न करून घेतला असता का नसता? तुकोबाराय आपल्याला त्या महात्म्याचा अनुभव सांगतात. अहो ज्याला या विश्वामध्ये भगवंत सत्य वाढतो, काय ऐसा ज्याचा अनुभव या विश्वामध्ये तो भगवंत सत्य विश्वदेव सत्यत्वे. आणि ज्याला असा अनुभव आहे, महाराज म्हणतात देव त्यांच्या जवळ आहे. ज्याला भगवंत सत्य वाढतो, महाराज म्हणतात देव त्यांच्या जवळ आहे. देव तया जवळी असे. अहो एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात त्या महात्म्याच्या दर्शनाने पापाचा नाश होतो. जर त्या महात्म्याचं दर्शन जरी घेतलं आपण, जर त्या महात्म्याचं नाही नाही हो आम्हाला दर्शन नाही झाडलं, अहो त्या महात्म्याच्या छत्र छायामध्ये बी राहिलं, अहो त्या महात्म्याचा स्पर्श जरी झाला, त्या महात्म्याच्या चरणाची धूळ जरी लागली तरी बी माणसाचं पाप नाहीस होते, पापाचा नाश होतो. म्हणून महाराज म्हणतात पाप नाशे दरुशने. अहो देव ज्यांच्या जवळ आहे त्यांच्याजवळ कामाला आणि क्रोधाला कुठं जागा असते का? ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी काम क्रोध नसतात. कामा क्रोधा नाही चाली भूते झाली समता. आणि त्या महात्म्याचं वर्णन लक्षात असू द्या. कसं ओळखायचं महात्म्याला? अहो कोणीही जाऊ द्या. बघा ना तुम्ही आता, आपली ही भूमी म्हणजे काय साधी नाही महाराज. ही बोरकिनी गाव म्हणजे हे बघा माझं खरंच काहीतरी पुण्य आहे बघा. एवढ्या सोप्या सोपी या प्रांगणामध्ये, या बोरकिनीच्या संत भूमीमध्ये अहो श्री संत भगवान बाबांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. माझे श्री गुरुवर्य नथुराम बाबांनी या ठिकाणी वास्तव्य केलेले. अहो बस झालं आहे की नाही, आणखीन संतांचं सांगायची गरज नाही, आपलं टाइम जास्त होईल. 2च संतांचं वर्णन जर करायला लागलं तर मी तरी मला वाटतं माझ्यासारखा साधारण रात्रभर बोलतोय. खरं कायवानो आता लपुरी ही वाणी. 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 मस्तक चरणी ठेविता ते. कायवानो आता कायवानो आता लपुरी ही वाणी. तुम्हाला आवडलं नाही का त्यांना म्हणलेलं? वाजवूच नका तुम्ही, तुम्हाला मैशेपदी वाजवू नका. तुम्ही नाराज आहे का बरं मला ते सांगा आधी. कच्चा सांगायचं एकदा. अहो फ्रेश राहायचं. कीर्तनामध्ये आलं ना तर इतकं फ्रेश बसायचं. आपण आपल्या पोरीच्या लग्नामध्ये फोटो काढताना कसं करतात खरं सांगा. हां ज्याची त्याला लगेच लागत आहे ते. अहो त्याच नाही, आपण बी बघा ना 2दा पावडर लावतो आपण.
अहो भगवंताच्या या नाम सप्ताहामध्ये जर यायचं असलं, कथेमध्ये या, कीर्तनामध्ये या, नटून या. अहो देवाला आवडन ना ते. मला सांगा, तुम्हाला जंगाळा माणूस आवडतं का? एखादा तुमच्या घरी आला एखादा लय असा एकदम कपडे भरलेले, त्याला तुम्ही जेवायला देता का? आणि आमच्यासारखे महाराज आले, नाही नाही या महाराज या या या. अहो आपल्याला बी इतकं स्वच्छ राहिलेलं आवडतं, तर मग देव काय आपल्यापेक्षा बी? हा, लक्षात असू द्या. महाराज मंडळी काय जवळून नाही आलेली, लांबून लांबून आलेले असतात. अहो त्यांनी एक चाल म्हणण्यासाठी किती वर्ष घातलेले असतात. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. सोपं नाही महाराज आहे. आणि तुम्ही जर त्याच्या म्हणण्याला, त्या गुणीजनाच्या म्हणण्याला जर दाद देत नसताल, तर मग काय एवढ्या दिवस इथं राहून काय प्रेम आहे तुमचं? वरवर प्रेम करायचं नाही, हृदयातून प्रेम करायचं. आणि हृदयातून प्रेम केलं तर भगवंताला आवडतंय. काय वाणू आता न पुरे ही वाणी. अहो या दोन संतांच्या चरणावर जर मस्तक ठेवलं आणि आज बोरकिन्यातल्या कोण्याही पोराला उभा करायचं आणि बोल म्हणायचं, 2 तास तर ते पापण लवस तरच बोलते. मेळ लागत नाही 2 तास कवाशी गेले. अहो संताचा अधिकार साधा नाही महाराज. खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे. म्या पहिल्या जन्मात काहीतरी पुण्य केलेलं आहे, म्हणून मला आपल्या त्या बोरकिनीमध्ये सेवा मिळाली. काय सेवा भरपूर जाग्या होता. तसं पाहिलं ना तर तुम्हाला सांगतो मी, गुरुवारी नथुराम बाबाच्या कृपा आशीर्वादाने आणि नामनिष्ठ सेवाधारी पोळबाबांच्या कृपा आशीर्वादाने, आता आमचे श्याम महाराज, आसाराम महाराज, महाराज मंडळींना माहिती आहे, आपल्या अक्षय महाराजाला पण माहिती आहे. मला हा महिना पूर्ण मला हे सांगायचं नाही आणि हे सांगूनही पण ते विषय निघाला म्हणून सांगायलो. पण आनंद, आज मला इतका आनंद वाटायला आहे. साक्षात तेजस्वी मूर्ती समोर मी आज कीर्तन करायला लागलो, असं प्रसन्नता वाटायला लागली महाराज. दर्शन घेतलं म्हणलं काम झालं आता. काय अहो या संताचं वर्णन करायला माझी वाणी अपुरी पडते. अशा संताचं दर्शन घेतलं ना तर माणसाचं पाप जळत असते, माणसामध्ये पाप राहत नाही. आणि काम क्रोध या संतांपाशी नव्हते. तुम्ही बघा, बरेच जण नथुराम बाबा आपल्या गावात येऊन गेलेले आहेत, भगवान बाबा येऊन गेलेले आहेत. बघा तुम्ही, आठवा तुम्ही, बाबाच्या दर्शनाला जर गेलं ना तर बाबा असं तोंडावून हात फिरवायचे, मायाचे बापू कधी आला रे. काय प्रेम आहे ते. अहो संतांनी प्रेम करावा, आपण नाही करावा. आपण नुसतं द्वेष करावा. आपल्याला येत नाही का प्रेम करता? आपलं प्रेम तिकडं चलतंय. माझं काय आता वय नाही तेवढं बोलायला, पण ते विषय येतंय बघा, त्याच्यामुळं ते मी पण तरी बोलत नाही. मी संतांना प्रेम करावा. अहो कोणीही जाऊ द्या संतांपाशी, काय सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुसोनिया ठाव अहंतेचा, पुसोनिया ठाव अहंतेचा, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, भूती पाहे एक वासुदेव. पुसोनिया ठाव अहंतेचा, पुसोनिया ठाव सोनिया ठाव अहंतेचा. कोणीही जाऊ द्या त्या संतांपाशी. सर्वांना भेदभाव आपल्याकडे, संतांपाशी भेदभाव नसते. कोणीही असू द्या, काय कोणीही असू द्या. कामा क्रोधा नाही चाली, भूते झाली समता. त्यांच्यापाशी समानता असते, सर्वांना सारखा मान असते, म्हणून त्यांच्यापाशी देव असते. देव तया जवळी असे, पाप नासे दरुशने. शेवटी तुकोबाराय म्हणतात, अहो ज्यांच्या जवळ देव असतोय त्यांच्यापाशी आणि काम, भेद आणि अभेद ही वृत्तीच राहत नाही. काय, आणि ज्या ठिकाणी भेद आणि अभेद ही वृत्ती नाही त्यांच्यापाशी देव असतो. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. जिथं भेद आणि अभेद नाही राहिला, प्रेमच राहिलं, तिथं वाद कसा होईल? आणि जिथं वाद होत नाही
त्या ठिकाणी देव असतोय. जिथं वाद होत नाही त्या ठिकाणी माझा भगवंत असतोय. म्हणून लक्षात असू द्या, देव तया जवळी असे पाप नासे दर्शने. विठ्ठल विठ्ठल अनुभव जर पाहायचा झाला तर लक्षात असू द्या, अनुभव जर म्हणलं तर परमार्थातला अनुभव वेगळा आणि प्रपंचातला अनुभव वेगळा. परमार्थातला अनुभव माणसाला मोक्षापर्यंत नेतो आणि संसारातला अनुभव माणसाला अधोगतीला नेतो. मग आपल्याला अनुभव पाहायचा आहे तो कोणता पाहायचा आहे? परमार्थातला पाहायचा आहे. आज तुकोबाराने जो अनुभव सांगितलाय, कधी अनुभव आला, पण त्या अनुभवासाठी तुकोबाराला किती कष्ट करावं लागले, किती त्रास सोसावा लागला, हे आपल्याला पाहायचंय. आपले अनुभव जर पाहायचे झाले, महाराज आपले अनुभव सांगायसारखेच नाहीत, पण कधी कधी थोडंफार काय करावं लागतंय, सांगावं लागतंय. असू द्या असू द्या, लेकराला बोल जाऊ नका, लेकरला आगाव असते. श्याम महाराज परवा दिवशी कीर्तनाला गेलो मी, गुरुजी 2 पोरं होते असे उभा वाटत, आणि एक मसड आणि एक वगर होतं वाटत. आता मला जरा वेळ झालता, मी त्या पोराला म्हणलं, ए इकडे रे. ते आलं जवळ, ती म्हैस आणि ते वगारू कोणाचं आहे? ते म्हणते मला ती म्हैस नाही माहीत, पण ते वगारू माहित आहे. मी म्हणलं कोणाचं आहे? ते म्हणलं त्या म्हशीचं आहे. हे असे पोर आहेत. आणि मी म्हणलं आता मला सांगे, मंदिराकडेच रस्ता जातो का? ते म्हणे महाराज तुम्ही नवीन आहेत का आमच्या गावात? मी म्हणलं हो, आजच आलो, आज कीर्तन आहे आपलं इथं. बरं बरं बरं, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत नाही म्हणे. म्हणलं हो, त्याच्यामुळेच तर तुला विचारायला लागलो मी. नाही म्हणे महाराज हा रस्ता कुठंच जात नाही, आपल्यालाच रस्त्यावरून जावं लागतंय. मी म्हणलं येतो मी आता. त्याच्यामुळं पोरं बसले बसू द्यायचे, उठले उठू द्यायचे. अहो लयच अवघड येते त्यांचं, जर सांगायला लागलं तर मग आपलं कसं होईन? हां विठ्ठल विठ्ठल पोरा येऊन अनुभव सांगतो. आता पोरा येऊन अनुभव सांगतो आपला. 5-7 पोरं होते असेच, आणि ते पोरं काय करू लागले माहिती आहे का? असं प्रांगण होतं आणि असंच गणपती बाप्पाचं मंदिर होतं. ते खेळू लागले, आणि खेळता खेळता एकाच्या लक्षात आलं, अरे चला आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ. आता येतंय ना मनात, बऱ्याच जणाच्या येतंय दर्शनाला जायचं, आहे की नाही? येतंय ना. मग निघालं ते एक जण निघाल्यानंतर मग त्याच्या मागं दुसरं आलं, तिसरं आलं, चौथं आलं, 5वं आलं. 5 जण मंदिरात गेले. मग असे बारीला लागले. समोरच्याने असं गणपती बाप्पाकडे बघायला सुरुवात केली. अगोदर गणपती बाप्पाच्या कानाला असं धक्का लावायले, सोंडीला धक्का लावायला. त्याला वाटलं नेमकं असं काय पाहत होतं काय माहित, पण त्याला गणपती बाप्पाची ढेरी मोठी दिसली. त्याला वाटलं कान छोटे आहेत, सोंड छोटी आहे, ढेरी एवढी कशी आहे? मग त्याला ढेरीमध्ये गणपती बाप्पाला बेंबी होती, आणि त्या बेंबीमध्ये एक सुराग होता. त्यानं असं पाहत पाहत येऊन त्या बेंबीत बोट घातलं. बेंबीत बसलेला होता विचू. तुम्हाला सांगतो, विचवाला धक्का लावला. विचू काय करतोय हे बऱ्याच जणाला माहिती आहे. ज्याला जावे त्यांच्या वंशा लक्षात असू द्या. त्याला दणका देणं आणि त्यांना हात असा फास्ट वापस काढणं, असा धरणं. मागचं म्हणते काय झालं रे? ते म्हणते काय गार लागायले, गार लागायला म्हणतं, बाजूला सरकत, लगेच दुसरं येते, ते बोट घालते, ते बी तेवढ्याच झटक्याने वापस काढते. त्याच्या मागचं म्हणते काय झालं रे? ते म्हणते खरंच ना काय गार लागायले. अहो असं करून करून बघा तुम्ही, पहिला जातो, दुसरा जातो, तिसरा जातो, 5वा पण. हे असे अनुभव आहेत आपले. आपण जर काही वाईट होत असन तर आपण लवकर सांगत नाहीत, पण संतांचे विचार तसे नसतात. काय संतांना पाहत नाही. संतांना हे बघा, आईला लेकरू वायाला जात जर असन ते आईला सहन होत नाही, आणि समाज वायाला जात असन ते देखवी डोळा येतो कळवळा मनोनिया. आपल्याला बुडताना हे बघा, एखाद्याची जर ओळही पेटली तर ते म्हणते आधी बीड पेटून घेऊ मग येऊ.
हे स्वभाव आपला आहे, पण संतांचं तसं नाही. तुम्हाला चलता चलता मी सांगतो, रामकृष्ण परमहंस एक वेळेस गंगेच्या काठाने चलत होते. काय, गंगेच्या काठेहून जात होते, काठाकाठाने जात होते. सहज त्यांचं लक्ष पाण्याकडे गेलं आणि पाण्यामध्ये एक विंचू बुडत होता. त्यांना म्हटलं, अरे धारामध्ये विंचू पडलाय, मरण तो. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धोत्राचे आचेकोचे खवले आणि पाण्यात उडी मारली. पाण्यात उडी मारल्यानंतर रामकृष्ण परमहंस त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. असा आलात पाण्यामध्ये हात घालायचा, विंचू तळ हातावर आला की असा वर घ्यायचा. पण लक्षात असू द्या, विंचवाचा स्वभाव आहे काय, विंचवाचा स्वभाव आहे, पाण्याच्या वर हात आला की विंचू नांगी मारायचा, आणि नांगी मारली की त्यांच्या हाताला झटका बसायचा, ते पुन्हा विंचू पाण्यात पडायचा. महाराजांनी काही दम नाही खाल्ली, महाराज पुन्हा हात घालायचे, पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करायचे. पण आपल्यासारखा सद्ग्रस्त एक जात होता, त्यांना आवाज दिला, हो महाराज काय करताय, अहो मरू द्या ना त्या विंचवाला, तो तुम्हाला चावा घेतोय, चावतोय विंचू, आणि तुम्ही सारखं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता. काय गोड उत्तर दिलं रामकृष्ण परमहंसाने. अहो म्हणे, ऐका, विंचवाचा स्वभाव आहे म्हणले. काय, विंचवाचा स्वभाव आहे नांगी मारणं, आणि माझा स्वभाव आहे जो बुडतोय त्याला वाचवणं. अहो जर विंचू त्याचा स्वभाव सोडित नाही, तर मी माझा स्वभाव का सोडू. संतांचा स्वभाव, जग बुडायला लागलं, संतांना पाहत नाही, आणि लेकरू वायाला गेलं तर आपल्या आईला सहन होत नाही. जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या दोन जाती आहेत महाराज, एक आई, ऐसी कावयाची जाती, ऐसी कावयाची जाती, ऐसी कावयाची जाती, ऐसी कावयाची जाती, खरी दोन चार जणांनी गुत्त घेतलं काय. महिला मंडळ नाराज आहे तुम्ही, काही आवाज येतं का तिकडं, यालाय का आवाज, बोलत नाहीत का काय तुमचे झाले. तुम्ही मुक्या कशा आणले हो तुम्ही, हा पाल गेले नव्हते काय, इतक्या मुक्या कशाच केल्या, मला पहिलं गाव दिसायला बा एवढ्या, म्हणजे असं आहे का, यायचे दिले नाहीत करून मग इथं आज. विठ्ठल ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. जगाच्या पाठीवर है की नाही, मी सांगून गेलो, कोणत्याच गोष्टीचा स्वार्थ नाही, कोणत्याच गोष्टीचा, निस्वार्थ प्रेम करणाऱ्या दोन जाती. अहो जर एखाद्या आईचं लेकरू उन्हात खेळत असन आणि त्या उन्हाचे चटके त्या लेकराला बसत असते, पण वेदना मात्र त्या आईला होतात. आई आवाज देते, बाळ्या होय घरात. हे आपल्या खेड्याचा आवाज हा, आणि सिटीतलं सांगू का, हे बाळू तू घरात जाय बरं, नाही तर तुझ्या पप्पाला नाव सांगेन. आणि आपल्या खेड्यातली आई का, बाळ्या म्हणते तुला, बाळ्या होय घरात, नाही तुझा बाप तुला कुचिन मला. आले कुराचे वा वा, आले कुराचे हित, 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 लेकुराची हित, लेकुराची हित, माझे माऊले
गीता ऐसी कळवळ्याची दादी ऐसी कळवळ्याची दादी ऐसी कळवळ्याची दादी ऐसी कळवळ्याची दादी वा 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 अशा टाळ्या वाजवल्या मी काय मागत नाही तुम्हाला. असं आहे का? लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. अहो त्या माऊलीला आपल्या लेकराची कीव असती, काळजी असती, आणि या समाजाची काळजी त्या आईला असती. कोणत्या? संतांना. संत एक आईच्या स्वरूपाने येत आपल्याला. आईची उपमा माझ्या ज्ञानोबा राहिला, तुकोबा राहिला, श्री संत भगवान बाबाला. संतांना आपली काळजी आहे. मला सांगा तुम्ही, आपलं जे चाललंय ना, हे फक्त संतांच्या कृपा आशीर्वादाने चाललंय, साधूच्या कृपा आशीर्वादाने चाललंय. लक्षात असू द्या, 100 कोसावर एक साधू राहत असतो. 100 कोसावर एक साधू राहतो, आणि त्या साधूच्या तपानी आपण या ठिकाणी सुखरूप आहेत. जर साधू बाजूला सरकले तर आपल्या लाह्या व्हायला काहीच टाइम लागणार. हो, त्या साधूला काय आपल्याकडून काय अपेक्षा काय आपल्याकडून, आणि आपण देणार काय आहेत? काय देऊ शकतो आपण? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सत्य गोष्ट. आपण साधू संतांना फक्त त्रास देऊ शकतो, आपण दुसरं काही देऊ शकत नाही. आपण साधू संतांना फक्त त्रास देऊ शकतो, बाकी काही देऊ शकत नाही. आजपर्यंत घ्या तुम्ही विचार करा, लोक म्हणतात पूर्वी नव्हते त्रास देणारे. अरे माझ्या तुकोबारायच्या काळामध्ये त्रास देणारे होते काय? त्यावेळेस तुकोबारायला, माझ्या ज्ञानोबारायला त्रास दिला. अहो कोणत्या संताचं चरित्र बघा तुम्ही, सर्व संतांनी त्रासच सोसलाय. आणि मला सांगा, त्रास देणारे काय बाहेरून नव्हते आले, आपलेच आहेत. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक मोठं खटलं होतं काय, असं बोरकिनी गावात मोठा एक असा वजनदार व्यक्तिमत्व होतं एक. आणि त्यांच्याकडे पूर्वीच्या काळामध्ये काय राहायचे, तांगे राहायचे. श्रीमंत माणूस, अशा कानापर्यंत मिशान तेन. आणि ते चालला सोयरिकीला तांगा घेऊन, आणि त्याच्या घरी कुत्रं होतं. काय होतं? कुत्रं होतं. तुम्हाला सांगतो मी, ते कुत्रं मालकाला सोडून कुठंच राहत नव्हतं. मग ते ह्या गावाहून त्या गावाला जात असताना ते कुत्रं गेलं तांग्यासोबत चलत 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 आपलं गेलं. ते गेल्यानंतर त्या गावाच्या बाँड्रीवरच आडिलं त्याला. कोणाला आडिलं? त्या तांग्यावाल्याला आडिलं का कुत्र्याला आडिलं? कुत्र्याला आडिलं. तुम्हाला सांगतो, तिकडल्या कुत्र्याने असं घोळशिलं म्हणतात, रक्ता भोंबाळ केलं. काय? रक्ता भोंबाळ केलं. मग ते तिथूनच वापस आलं. ते तिथूनच वापस आलं. आणि गावात आल्यानंतर बाकीचे कुत्रे म्हणतात, अरे आम्ही तुला लय सांगत होतो, तू ह्या लोकांच्या नादी नको लागू, ह्या लोकांच्या नादी नको लागू, याच्यावर भरोसा नको ठेवू, हे कधीच्याला बी धोकाच देणार. त्या कुत्र्याने काय उत्तर दिलं माहिती का? अरे तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलू नका. अहो त्याहीनं मला दुपारची भाकर दिली, त्याहीनं मला पाणी दिलं, पण ज्या वेळेस मी दिवस माळवायच्या टायमाला आपल्या त्या गावाच्या जवळ गेलो, त्यावेळेस त्यांच्या लोकांनी मला त्रास नाही दिला, तिथं आपल्याच लोकांनी दिला. आपलेच आपल्याला त्रास देत असते, बाहेरून कोणी येत नसतंय. आणि संतांना त्रास दिला कोणी दिला? आपल्याच लोकांनी दिला, आणि आपणच दिला म्हणायला हरकत नाही. अहो भाग्यवान आहेत आपण, संतांच्या नंतर आलोत, नाहीतर आपलं बी त्या यादीला नाव असतं. आपण का एवढे सोयीचे काय? अहो एवढे आपण खरंच भाग्यवान आहेत. मी तर मला भाग्यवान समजतो. अहो साधू संतांच्या नंतर आल्यानंतर आपल्याला कळालं भजन कसं करायचं, कसं वागायचं कळालं, कसं राहायचं कळालं, कसं बोलायचं कळालं, कसं नम्र व्हायचं कळालं. जर साधू संतांच्या अगोदर आलो असतो, त्यावेळेस लोक कोणाला काही मानित नव्हते, भजन करीत नव्हते. आणि पुन्हा दुसरं भाग्य माहितीये का? आपण या भारत देशात जन्माला आलो. तिसरं भाग्य मराठवाड्यात आलो. चौथं भाग्य
मराठवाड्यात येऊन महाराज बीड जिल्हा म्हणा, परभणी जिल्हा म्हणा, जालना जिल्हा म्हणा, ही संतांची भूमी आहे. आणि ह्या जिल्ह्यात आलोत है की नाही. ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या संतांनी जन्म घेतला, बीड जिल्ह्यामध्ये भगवान बाबा, परभणी जिल्ह्यामध्ये कीर्तन केसरी वेदांतचार्य गुरुवरे रंगनाथ गुरुजी आमचे नथुराम बाबा आहेत. आज साक्षात नथुराम बाबाचा अवतार नामनिष्ठ सेवाधारी पौळ बाबा आहेत. अहो काय बाबाची ताकद. किती वाजता बाबाकडे जा, भजनच, सारखं भजन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अहो बाबा म्हणतात तुम्ही जेवण करत असताना कृष्णार्पण म्हणा, पाणी पित असताना कृष्णार्पण म्हणा. अहो त्याच्याशिवाय आपलं दुसरं काहीही नाही. त्या भगवंताला अर्पण केलं म्हणून असं आपण सेवन करायचं. आणि लक्षात असू द्या, आपण इथं आलोतच देवाच्या भजनासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. कोणती बाधा निर्माण झाली, आपण भजनासाठी आलोत इथपर्यंत ठीक आहे. मग बाधा कोणती निर्माण झाली, एवढं काय केलं लगे असं, त्या बाधेनं भजनच विसरून टाकलं. अहो ती बाधा म्हणजे काय माहिती का, प्रत्येक गावामध्ये 100-150 पोरं आहेत त्या बाधेतून बाहेर. पण काय माहिती का, ते बाधेकडंच चाललेत असे. वडल्याने येईन तिकडं, ते वडल्याने येईन. या संसाराची बाधा झाली. आपण या मायारूपी संसारामध्ये आपण गुंतलोत, आपण भजन विसरलोत आणि संसार करायलोत. बरं साधा करीनत काय, सायासे करीशी प्रपंच काय करलोत आपण, प्रपंच करलोत का परमार्थ करलोत. सायासानी करायची गरज आहे का बरं. बरं असा एखादा माणूस पाहिला का तुम्ही की त्यानं सायासानी प्रपंच केला नाही आणि त्याचा सर्व काय प्रपंचाचा नाश झाला आणि ते प्रपंच बंद पडला, असं आहे कोणी तुमच्या पाण्यात. तुम्ही बोलायचं थोडं थोडं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो लक्षात असू द्या, परमार्थ सायासानी करायचा आहे, प्रपंच सायासानी करायची गरज नाही. आपण भजनासाठी आलोत, पण या मायारूपी बाधेमध्ये अडकलोत. नको नको मना तू माया नको नको मना तू माया नको नको मना तू माया जबळी ग्रासावया ग्रासावया नको नको मना गोतो माया नको नको मना गोतो माया माया महाराजांनी मनाला उपदेश केलाय. मनाला मनाला काहून उपदेश केला माहितीये का, मन हे इंद्रियाचा राजा आहे. आणि मनाने जर आदेश केला, पायाला आदेश दिला, चल निघाले पाय, आले पानपट्टीवर. हाताला आदेश दिला मनाने, घाल खिशात हात घातला, मना तेथे धाव घेवे, मना तेथे धाव घेवे, मना तेथे धाव घेवे, मना तेथे धाव घेये, हो मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव
मन तेथे धाव घेई आणि काय करी. तुमचं मन राहतंय का विठोबाच्या पायापाशी? हा राहतंय? राहतंय का खरं सांगा. चेक करता येत नाही ना. नाही राहत महाराज. किती राहतं म्हणले तरी नाही राहत. अहो मन विठोबाच्या पायापाशी कोणाचं राहिलं माहिती आहे? संतांचं राहिलं. आपलं मन विठोबाच्या पायापाशी. अरे आपलं मन बायकोपाशी पण राहत नाही महाराज घंटाभर बी. काय सांगायचं तुम्हाला, बायकोपाशी बी राहत नाही घंटाभर बी. आपलं मन काय एवढं बी साधे काय. चंचल चपळ मन बहु चंचल चपळ हा. हे चंचल चपळ मना, हे चंचल चपळ. येता न लगे बेला, जाता येता न लगे बेला 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 बेला. चंचल चपळ मन बहु चंचल चपळ. एवढं चंचल आहे ते मन, एवढं चंचल आहे. पापण लवच तर जिंतूरला जाते आणि तिथून इथे येते. आणि आपलं राहतं होय तिथं. अहो अधिकार लागतंय त्याला. काय मन फक्त आदेश देतंय. आपलं पानपट्टीवर आलं, आपला विषय तो चालू होता आहे की नाही. मनाने आदेश कोणाला द्याला? पायाला द्याला. पायाला आदेश द्याला, पानपट्टीवर आणलं. हाताला आदेश द्याला, खिशात हात घाल म्हणलं आणि काढ म्हणलं 10ची आणि दी पानपट्टीवाल्याला आणि घी गायछाप. घेतली गायछाप. गायछाप घेतली. त्याच्या लक्षात आलं, पुन्हा खिशात हात घातला, चुन्याची डबीच नाही. मनाने पुन्हा आदेश द्याला, घाल खिशात हात घाल. खिशात हात घातला, पैसे संपले महाराज. मन म्हणलं गायच्या फोडून हाताव घे, पुढे खिशात ठुई आणि चुना कोणापाशी त्याला गवशेव. मनाने आदेश द्याला पायाला. मन निघालं. कोण निघालं? नाही ना महाराज, पाय निघाले. हा थोडं लक्ष द्या. पाय निघाले, हात असाचे मनाने असा वर धरलेला आहे. आले इकडं महाराजाकडे आले. चुना नाही, महाराजाकडे चुना नसते. महाराज चुना लावितच नाहीत. महाराज चुन्याच्या भानगडीत पडत नाही. आलं चुना 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 चुना. अहो ज्याच्याकडे चुना मागायला आलं त्याला अशी सर्दी झालेली होती आणि गारव होतं. आणि त्यानं काय केलं तर थोडं ते समजून घ्या, मी लय उघड बोलत नाही आता, है की नाही. समजदार को. मग त्यानं चुना दिला त्याला. त्यानं चुना घेतला, तंबाखू अशी चोळली. तुम्हाला खरं सांगू का, तंबाखूवाले तरी असे कडक 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 टाळ्या वाजतात अशी फटकीत आणि ते असं असं. आपली त्याच्या अर्ध्यात तरी चुल द्या, म्हणजे आपलं कसं वजन राहीन आपल्यात. त्यानं फटकिली, तंबाखू खाल्ली. त्यानं खाल्ली का मनाने सांगितलं म्हणून खाल्ली? मनाने सांगितलं त्यानं खाल्ली. पण ते म्हणते तंबाखू जरा खरटच लागायला लागली. ते म्हणते मला बी कळना झालंय, मी म्हणायलो तंबाखू मला खरट लागायली कस काय. हे सगळं मनाच्या द्वारे असते. आणि लक्षात असू द्या, ते मन आपल्याला या संसारात घालते. ते मन संसारात लावतंय. तुम्ही मला सांगा, कित्येक तरी लोकांनी त्या मनाला असं वाढण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या इंजिननं जरी ओढलं तरी ते येत नाही, इतकं चिटकालेलं आहे संसाराला. आणि संसारात काय, संसार म्हणजे पूर्ण आता सगळ्याला प्रमाण पाठ आहे की नाही. संसार दुःख मूळ चोहीकडे विंगळ. सगळे प्रमाण घासू 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 म्हणायला लागलेत. आणि कीर्तन झाले कुठं जातात? घरी. मग मंदिर बघावं का नाही हे ना. म्हणजे तुम्हाला बरं वाटतं आम्ही मंदिरात गेलो म्हणजे, आहे की नाही. तुम्ही सायासाने हो म्हणायला लागले. अहो ज्या संसारात सर्व काही दुःख आहे त्या संसारामध्ये हे मन आपल्याला ओढून नेते. आणि त्या दुःखाच्या संसारामध्ये आपल्याला काय वाटतं माहिती आहे का? आनंद वाटते. पण कसा आनंद वाटतं माहिती आहे का? जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं, तुम्हाला वाटतं वा 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 महाराजाचं मस्त आहे, गाडी हे सगळ्या गोष्टी मस्त, महाराज येतात, लोक जीव घालतात, निघून जातात. ज्याला असं वाटतंय ना त्यानं फक्त 3च दिवस आमच्या संग फिरायचं. मी जास्त दिवस नसतो म्हणत. लोक महिना महिना सांगायलेत. आपल्याकडे महिन्याचं नाहीच, आपल्याकडे 3च दिवसात रिझल्ट आहे. त्यानं 3 दिवस जर आपल्या संग फिरला
जर त्याच्या बायकून त्याला घरात येऊ दिलं ना तर मग काय आलं. सोपं नाही महाराज. अहो आमचे 3 कलाकार मंडळी, 3 गुणीजन मंडळी गेले, 2 मृदंग वादक आणि एक आमचे भजनप्रेमी माणूस नानासाहेब महाराज आणि आमचे हरिभक्तपरायण मृदंग सम्राट दत्ता महाराज मुडेकर, माऊली महाराज बोर्डीकर. अहो इतके गोड माणसं होते. काय भरोसा आहे मला सांगा ना. आम्ही 4 चाकाच्या गाडीत असू का 2 चाकाच्या असू, ॲक्सिडेंट झाला की कोण्या गाडीत मरणच आहे. मग इतक्या रातचं अहो कुठं आता महाराज बीडून आलेत, महाराज आळंदीहून आलेत. विचार करा तुम्ही, सोपं नाही आहे. तुम्हाला नुसतं वाटतंय. तुम्हाला सांगतो आता 21 आता कसं आहे, थोडा फवाराच हाणतो जरा तुम्ही गार वाटल्याने वाटायला लागले. एक शेजारी काय झालं माहिती आहे गुरुजी, शेजाऱ्याच्या घरी गेला आणि त्याच्या घरी गेल्यावर थोडंसं त्यांचे थोडं चालं असं प्रसन्न वाटलं त्याला. ते म्हणे काय बाबा लयच आनंद आहे तुमच्या घरी, काय कोण्या जन्माचं पाप केलं असन म्या, माझ्या नशिबाला अशी अवदासा आली, असं झालं तसं झालं, बऱ्याच काही गोष्टी ते सांगत होतं त्याला. ते म्हणे अरे तुला असं वाटतंय कसं काय? कसं म्हणजे काय? मस्त तुम्ही हसतात, मस्त राहतात. अरे काय सांगावं म्हणे, माझे माझ्या बायकोचे जराशी बी भांडणं झाले, जराशी बी असे की ती नीट बॅग भरतीन कुठं जाती माहेराला. ते म्हणतोय भाग्यवान आहे तू. ते म्हणे आमचं एवढं इचकाय लागलं तुम्हाला आमच्या ह्याच्यातच मीठ टाकायचं का? म्हणजे आमची बायको माहेराला भांडणं करून जाती ते भाग्यवान म्हणत असते होय. अरे नाही बाबा, खरंच भाग्यवान आहे म्हणे तू. अहो माझ्या बायको संग जर माझे भांडणं झाले तर ही तसं करीत नाही, ही तिकडेला इकडे घेऊन येते. एवढा त्रास तर देत नाही तू. ही विठ्ठल विठ्ठल एकमेकाकडे पाहिल्यावर आपल्याला नुसतं सुका भास होतोय की सुख आहे म्हणून. अहो एक शेजारी पुन्हा दुसरा शेजारी एक जणाकडे गेला आणि त्याला म्हणे वा 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 तुमच्या घरी आल्यावर आनंद वाटला बाबा की तुमच्या दोघा नवरा बायकोचा कधी आमच्या घरामध्ये आम्हाला हसण्याचा आवाज येतोय. काय बाबा माझं कोण्या जन्माचं पाप असन, माझी बायको माझ्या संग रोज भांडणं खेळती आणि तुमच्या इथं हसता तुम्ही लय समाधानी आहेत, लय सुखी आहेत. ते म्हणे असं काही वाटू देऊ नको, तुला कोण म्हणलं सुखी आहेत? मग ते म्हणे तुम्ही कसं काय हसता? ते म्हणे काहीच नाही, जर माझं माझ्या बायकोचं भांडण झालं आणि ती जर पोळ्या लाटीत असती, तिला राग आला की ती बेलनं फेकून मला मारती, ते हुकलं तर मी हसतो आणि ते मला लागलं तर ती हसती. ते म्हणे अरे एवढा इचकाल्याला बाजार नाही कडे आमचा. ते म्हणे आमचं बरं आहे बाबा, एवढं बी नाही, काही नाही. हे एकमेकाकडे पाहण्यात आपल्याला तसं वाटतंय. पण या ठिकाणी महाराज म्हणतात या विषयामध्ये सुख काय? विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड. पुढे यमाचे मार खावा लागणार, नाही त्या यमाशी करुणा आहे की नाही. तिथं काय मारिती तोडीती झोडीती निष्ठुर आणि यमाचे किंकर. का यम म्हणतात वा 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 आले आले पाहुणे, या बसा बसा, चटई टाकतो तुम्हाला, बालुशाही खाला देतो. आज नाही का आमच्या उद्धव भावना काय ते बीट गांजरं आहे की नाही महाराज, वांग्याची भाजी, फिक्कं वरण, जे जया पाहिजे ते आहे रे. दाबून जेवण केलं. मला 1-2 जण म्हणजे तुम्ही कमी काऊन जेवता? मी म्हणलं जास्त जेवल्यावर माणूस वाढत असतं. आणि कसं आहे आमच्या परमार्थाचं ब्रीद वाक्य आहे की नाही, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. काय असतं माहिती का, हिशोबात जेवल्यानंतर माणसाची स्मरणशक्ती वाढती. विठ्ठल विठ्ठल आपलं फक्त एकमेकाकडे पाहिल्यामुळं. अहो येतं काहीच नाही. सांगूच का एक, आता एक जणाची बायको तिच्या नवऱ्यासंग तिचे भांडणं झाले, त्या बायकोनं तिला बेलनं फेकून हाणलं. ते बेलनं घेतलं त्यानं आणि नीट पोलीस स्टेशनला गेलं. हवालदार साहेब हे बेलनं जप्त करा आणि त्या बाईनं मला फेकून मारलं तिच्यावर कंप्लेंट करा. ते म्हणे अहो तसं करू नका, आधी त्या बाईला समजून सांगा. अहो ती बाई ती लय आगाऊ बाई आहे, ती ऐकत नाही. अहो मग तिच्या नवऱ्याला सांगा. ते म्हणे तिचा नवराच मी आहे. अहो हे तर काहीच नाही. एका माणसाच्या बायकोनं त्याला बेलनं फेकून हाणलं, त्याचा गुडघा मोडला. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्याच्या पायाला प्लास्टर केलं आणि त्याच्या बेडच्या शेजारी एक ॲक्सिडेंट झालेलं आलं, त्याच्या दोन्ही पायाला प्लास्टर होतं. अहो याचा एक पायाला प्लास्टर असताना हे खरकत त्याच्याजवळ गेलं आणि त्याला म्हणतंय होय तुम्हाला 2 बायका आहेत का? लय अवघड
अवघड आहे महाराज. आपण एकमेकाकडे पाहून समाधानी राहायचं. आलं का लक्षात? आपण विषयामध्ये येतं. विषयाचे सुख आपल्याला क्षणिक सुख आहे. किती सुख आहे म्हणले? सुख पाहता बेगडाची बाहुली हा. सुख बेगडाची हा. बाहुली विषयाचे समजूक बेगडाची 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 बाहुली अपराचे सावली राहील लया विषयाचे समजूक बेगडाची बाहुली अपराचे सावली घराची सावली दाईल लया कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत 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 विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अबराची सावली जाईन लया. विषयाचं समसुख कसं आहे माहिती आहे का? ते हरण पाहिलं ना तुम्ही? हरण ते उन्हाळ्यामध्ये ते हरण काय करते माहिती आहे का? मृगजळाला पाहून असं पळत आहे असं पळत आहे असं पळत आहे आणि उर फोडून तिथंच. तसं विषयाचं सुख आहे. आपण त्या सुखाच्या मागं पळतो. इतकं पळतो आपल्याला काही कळत नाही. आणि लय झालं तर आपल्याला काय भेटतंय? थोडंसं सुख आहे की नाही? पण ते इथंच गोड वाटतंय. पण पुढे यावं घड यमदंड. तुम्हाला सांगतो, आपल्या जिंतूरला एक मेला आला आणि त्या मेल्यामध्ये एक सर्कस आलं मोठं. असा मोठा डोम टाकला त्याला आणि त्याला चौकून काय केलं माहिती आहे का? असं पॅक केलं आणि 2 दरवाजे, एक प्रवेशासाठी आणि एक बाहेर निघण्यासाठी. आणि प्रवेशाच्या दरवाज्यावर असं बोर्ड लावला की प्रवेश फ्री आहे. काय केलं? प्रवेश फ्री आहे. प्रवेश फ्री म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे फुकट म्हणल्यावर काय विषय? फुकट म्हणलं की एकूण एकाला चंगरायले लोक राव. पण लक्षात असू द्या, सर्कस पाहिलं आणि बाहेर निघायच्या टायमाला 4-5 जण असे खुर्च्या टाकून बसले. बाहेर या आला की धर गचुंडीला काढ 500. ते म्हणे ओ मामा काय मागताय तुम्ही? 500 रुपये. आम्ही बोर्ड वाचून मधात आलोत. ते म्हणे ते बोर्ड वाचला, हे वाचणं बाहेर निघायचा. बाहेर निघण्यासाठी सर्कस पाहायला आनंद वाटला. हे बघा, सुख जर पाहायचं असलं तर आता म्हणायला येते, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ते म्हणायला असते आहे की नाही? तसं पाहिलं तर जवा पाडे बी नाहीच ते. पण आता थोडंसं सुखाभास आहे की नाही? ते सुखाचा थोडा आपल्याला भास होतो, थोडं समाधान होते. पण तुम्हाला सांगतो, या जगामध्ये कोणीच सुखी नाही महाराज. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. तुम्ही ज्याच्याकडे पाहता ना तो दुखी आहे. एक अंतयात्रा जात होती आणि तिरडी म्हणजे ते आपलं ते गाडगं शिकाळं घेऊन एक व्यक्ती आणि त्याच्या हातामध्ये एक कुत्रं होतं. त्याला असं सजलेलं पोळ्याला बैल जसा सजवतात का तसं ते कुत्रं सजवलं आणि ते एका हातात कुत्रं आणि एका हातात शिकाळं. ते चाललं घेऊन अंतयात्रा. आणि त्या प्रेताच्या पाठीमागं पुरुषाची लाईन होती, भरपूर अशी पुरुषांची लाईन होती. पण ते पाहताना एका व्यक्तीला वाटलं की बाबा आता अंतयात्रा भरपूर पाहिले आपण, पण ही अशी अंतरयात्रा काय? अंतयात्रा अशी काय आहे नेमकी की याच्या हातात शिकाळ आहे, कुत्रं आहे आणि मागं पुरुषाची लाईन आहे? त्याला वाटलं विचारावं आपण. ते आलं आणि त्या अंतयात्रेमधल्या लोकांना विचारलं, अहो कुणाची अंतयात्रा आहे? कोण वारलंय? त्या लोकांनी सांगितलं, ज्याच्या हातामध्ये शिकाळ आहे त्याची बायको वारली आणि हे प्रेत जे आहे ते त्याच्या बायकोचं आहे. ते म्हणे मला ते लक्षात आलं आता, पण मग त्याच्या हातामध्ये ते शिकाळ आहे आणि एवढं कुत्रं जे सजवून न्याय लागलेत ह्याचं काय कारण आहे? अहो म्हणे जे कुत्रं आहे त्यांच्या हातामध्ये ते कुत्रं चावून त्याची बायको वारली म्हणून त्यानं ते सजून नेलंय. ते व्यक्ती काय म्हणतो माहिती आहे त्याला? मग ते कुत्रं आपल्याला भेटन का? ते म्हणे येड्या, ही लाईन जी लागली हे का पागल आहेत का? चल व्हाय माग लाईनला.
लय अवघड आहे महाराज. काय जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. आणि लक्षात असू द्या, या संसारामध्ये एवढं दुःख असून आपण एवढं रममान झालो. मला सांगा, पूर्वीचे राजे महाराजे वेडे होते का? 99 कोटी राजे या संसाराचा त्याग करून निघून गेले. त्यांच्या काळामध्ये आपल्यासारखं नव्हतं. अरे आपलं म्हणजे दुर्भाग्य, पण त्यांच्या काळामध्ये 12 महिने नदीला पाणी होतं. हाय, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, बावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती. अहो आपलं एवढं दुर्भाग्य, पावसाळ्यात आपल्या इथं टँकर चालू आहेत. पावसाळ्यात आपल्या इथं टँकर चालू आहेत. आणि त्या राजाने एवढं हे सुख सांडून या कसं या योग शिवित. त्यांना का वेड म्हणायचं का? ते वेडे होते का ते राजे महाराजे? नाही. माझ्या साधू संतांनी आपलं लक्षात असू द्या. आपल्याला जर म्हणलं चला हरिपाठाचा टाइम झालाय, नाही नाही बाबा थोडं थांब, जरसं धार काढायची राहिली म्हशीची, तेवढं दूध काढणं आणि देवगाव फाट्याला नेऊन घातलं म्हणजे मग मागचं काम झालं. पण हरिपाठाला येत नाही. अहो तुम्हाला वाटत असन आमचा संसार आहे, तुम्हाला भजनाला म्हणलं की नको वाटतंय. संसार तुमचा काय हो? आपला संसार फाटका आहे. माझ्या तुकोबरायचा संसार साधा नव्हता. अहो तुकोबराय श्रीमंत आहे. 2 बायका होत्या माझ्या तुकोबरायला. आपली एका बायकूनच फासुळ्या उघड्या पाडल्यात. तरी आपण म्हणतो नाही 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 संसाराचा लयच लोड आहे. तो या काय लोड आहे बाबा? माग तुकोबराय एवढा संसार आहे तो. 12-13 वर्षाची तुकोबराय. 12-13 वर्षामध्ये माझ्या तुकोबरायचं लग्न झालं. आणि त्या तुकोबरायनं 12-13 वर्षामध्येच दुकानदारी चालवायला सुरुवात केली. काही काळानंतर बोलोबा पाटलाला जावं लागलं. तुकोबरायची घरची स्वतःची सावकारकी होती. त्यावेळेस तुकोबरायला तुका सेठ म्हणायचे लोक. नंतर तुकोबरायनं भजन करून एवढा अधिकार प्राप्त केला. तुकाराम महाराजाला महाराज म्हणायला लागले लोक. अहो परिस्थिती जशी येईल तसं लोक माणसाला नावं देत असतात. काय परिस्थिती जशी येईल तसं लोक नावं देत असतात माणसाला. एखाद्या गावामध्ये परसराम शेठ असावा, भरपूर पैसा असावा, त्याला परसराम म्हणतात. हां इथलं नाही बरं का, मी बाहेरचं सांगायला लागलो. कोणी असन तर त्याच्यापाशी पैसे नसले त्याला परसू म्हणतात, है की नाही? आणि काहीच नाही राहिलं तर मग परश्या म्हणतात. असं येते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो आपल्या राज्यामध्ये काहीच नाही. आपल्या राज्यामध्ये त्या टायमाला वनस्पत्या होत्या. आपल्या राज्यामध्ये 3 वनस्पत्या पाहायला भेटल्या मला. गांजर गवत, बेसरमीन, येड्या बाबळे. राम राज्य में दूध, कृष्ण राज्य में घी, अपने राज्य में देशी दारू दबा दबा के पी. आपलं राज्य असं आपण म्हणजे दुर्भाग्य माणसं आहेत, पण चला आपल्याला भजन करायला मिळतंय म्हणून आपण भाग्यवान आहेत. त्या तुकोबरायचा संसार सांगतो मी तुम्हाला. त्यांचे वडील गेले. वडील गेल्यानंतर पूर्ण भार तुकोबरायावर पडला. पण काही काळानंतर तुकोबरायानं व्यवहार पूर्ण असा सावरायला सुरुवात केल्या. आणि जे कोणी येईल त्याला देत राहिले. स्वतःची दुकानदारी होती. अहो तुकोबरायानं एवढं लोकांना दिलं की एक काळ दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये स्वतःच्या घरी काही खायला नाही राहिलं. मग त्या दुष्काळामध्ये माझ्या तुकोबरायची एक पत्नी अन्न करता मेली. स्त्री एक अन्न करता मेली. मला सांगा तुम्ही, जर आपल्या गावातली एखाद्याची बायको जर मेली, मरूनी बरं काय, तुम्ही म्हणता आधीच भेटणं, याला कोणी आणलं रे, हे डायरेक्ट बायकाच मारायला लागले. आधीच भेटणं. आता बरं बाबा आपलं काय, माझी काय काळी जीभ नाही, मरत नाही कोणीच, मला माहिती आहे. आणि बरं मग मरणार नाही का? तुम्हाला एवढं वाटायला तर खरंच मरणार नाही का? आपल्यातली जर एखाद्याची मेली, 1 महिना होते गुरुजी, 1.5 महिना होते, हळूच कोणाला फोन लावतो माहिती आहे का? बहिणीच्या नवऱ्याला. दाजी मग आता तुम्ही तरी लक्ष द्या. पहा ना आता कसं आहे, मला का स्वयंपाक करता येते का काय? हे आपले विचार आहेत. पण माझ्या तुकोबरायचे विचार, देवा हे देवा, आवाज दिला देवाला. आणि काय म्हणले तुकोबराय?
बरे झाले बरे झाले निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पीडा गेली बरे या दुष्काळे पीडा गेली बरे या दुष्काळे हो देवाला आवाज दिला आणि देवाला करुणा भाकली. देवा कशासाठी म्हणले काय मला आता दुसरं लग्न करून दे. नाही म्हणले देवा बरं झालं म्हणले बाईल मेली मुक्त झालो आता माझ्या भजनामध्ये व्यत्यय येणार नाही. त्या दिवशी तुकोबारायला वैराग्य प्राप्त झालं आणि माझ्या तुकोबारायनं गळ्यात विना घेतला हातात चिपळ्या घेतल्या आणि त्या दिवशी तुकोबाराय निघाले कुठं डोंगरावर गेले आणि त्या दिवशी तुकोबारायनं 13 दिवसाचं अनुष्ठान केलं. एवढं कडक अनुष्ठान केलं एक अन्नाचा कण न घेतला आणि एक पाण्याचा थेंब नाही घेतला. किती दिवस 13 दिवस. एक दिवस बसायला आणि एक दिवस अनुष्ठान सोडायला 15 दिवस झाले तुकोबारायला. अनेक लोक त्या ठिकाणी लोक नसताना का अनेक लोक जात होते येत होते. 15 दिवस झाले तुकोबारायचं अनुष्ठान. पण लक्षात असू द्या 15 दिवसा माझी साक्षात्कार घडला विठोबा भेटला विरळा तो. विरळ्या स्वरूपामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने माझ्या तुकोबारायला दर्शन दिलं ना आवाज दिला तुकोबाराय उघडा ना डोळे. त्या दिवशीचा प्रसंग माझे तुकोबाराय डोळे उघडले आणि देवाकडे पाहत होते. डोळे पाण्याने डबडबले. देवा तुकोबाराय बोला ना तुकोबाराय. देवा तू आला. संत देवाला आरतुर बोलायचे. काही संतांनी शिव्या दिल्या. अधिकार देवाचा संतांचा अधिकार. तुकोबारायनं देवाला सांगितलं देवा मी जे आज मला ज्या गोष्टीचं थोडं खेद वाटतोय ती गोष्ट म्हणजे देवाने विचारलं तुकोबाराय का रडता. तुकोबारायनं सांगितलं देवा अरे ज्या समाजासाठी माझ्या संसाराची राख रांगोळी केली ज्या समाजासाठी माझ्यापाशी होतं नव्हतं ते मी या समाजाला वाटून दिलं. पण लक्षात असू द्या देवा आज 13 दिवस झाले इथून अनेक लोक जात असतील पण कोणीतरी एखाद्याने यायचं असतं आणि विचारायचं असतं तुकोबाराय अहो तुम्ही 13 दिवस झाले बसलात पाणी प्या ना. तुकोबाराय थोडं एखादी भाकर खाणं. तुकोबाराय थोडं जेवा ना. कुणीतरी विचारायचं असतं हो माझ्या तुकोबारायला. पण कोणी विचारलं नाही. त्या दिवशी तुकोबाराय देवाला म्हणतात देवा प्रचिती घडली. देवा आज माझ्या लक्षात आलं की या विश्वामध्ये फक्त एकटा भगवंत सत्य बाकी कोणी नाही सत्य. काय तो अनुभव तुकोबारायनं पहिल्या चरणात वाजवा टाळ्या. आपला टाइम झालाय. कसं आहे माहिती आहे का ही घडी थांबत नाही हो कोणासाठी. मला लय वाटतं येणं थोडं थांबावा. आता 11 वाजलेत बघा. पुन्हा पुढं सांगू का थांबू. आता तुम्ही जर म्हणले थांबा तर मग आपलं आहे की नाही. कसं असतं माहिती आहे का शहाण्या महाराजांनी लोकांना नाराज केलं नाही पाहिजे.
तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षी बोलवायची नाही की नाही? देवाने विचारलं तुकोबाराय, अहो तुम्ही एवढं काही तुम्हाला त्रास असून, एवढा काही तुम्हाला दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळला असून तुम्ही सुखी कसे राहता? तुकोबाराय म्हणले, देवा आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबारायला देवाने तसा प्रश्न विचारला आणि तुकोबारायने सांगितलं, अरे देवा तुझ्या भजनामध्ये एवढं सुख आहे, तुझं भजन करीत जर राहिलोत ना आम्ही, एवढं सुख आहे तुझ्या भजनामध्ये, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला 11 कधी वाजले हे पण कळत नाही. तुकोबाराय गेले 2 तास झालं तुम्ही या ठिकाणी अनुभव सांगायला लागले, संसारामध्ये एवढा त्रास सहन करून तुम्हाला भगवंताची प्रचिती या समाजाला सांगावं लागली की या जगामध्ये सत्य भगवंत आहे की नाही? देव साधू संतापाशी असतो, माझ्या भगवान बाबापाशी देवे. हे बघा लक्षात असू द्या, संत एवढे मोठे येतं, संतांचं वर्णन माझ्यासारख्या अज्ञान पामराने काहीच करू शकत नाही, तिळभर पण वर्णन होऊ शकत नाही. कारण की संतांचं वर्णन जर सांगायला बसलं, लिहायला बसलं तर समुद्राची शाही केली, आकाश समुद्राची शाही केली, आकाशाचं पेज केलं तरी संतांचं वर्णन. संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा दुर्गा. शाब्दिकाची कामना येथे, शाब्दिकाची कामना येथे, शाब्दिकाची कामना येथे, बहुदुधार जरी झाली म्हैस गायो, बहुदुधार जरी झाली म्हैस गायो. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. शब्दानं वर्णन करता येत नसते संतांचं, एवढा मोठा महिमा संतांचा आहे. तुम्हाला सांगतो, अशा संतांना जन्म देणाऱ्या त्या आईला त्या मातेला धन्यता द्यावा लागेल. है अहो, माझ्या भगवान बाबाच्या आईचं नाव कौतुकाबाई. कौतिकाबाईनं माझ्या भगवान बाबाला जन्म दिला. त्या आधीचा प्रसंग आहे. तुबाजी पाटील ज्यावेळेस घरी आले त्यावेळेस आईने सांगितलं, अहो मालक, मला स्वप्न पडलं आणि मला स्वप्नामध्ये भगवंतानी साक्षात हे फळ दिलं. जसं फळ अंजनी माताला महेशाने दिलं तसं फळ माझ्या या आईला दिलं आणि ते फळ माझ्या आईनं सेवन केलं आणि त्या फळाने साक्षात देवानी माझ्या भगवान बाबाला जन्म दिला. ऐश्वर्य संपन्न, तेजपूर्त मंत्री, तेजपुंज असं स्वरूप माझ्या भगवान बाबाचं त्या ठिकाणी जन्माला आलं. ते बघा, मी मातेला धन्यता कोणत्या कोणत्या देणे. एक मदालासा माता होऊन गेली, आलं लक्षात. एक मदालासा माता, दुसरी माता जिजाऊ आईसाहेब आणि तिसरी माता आमची कौतुक आईसाहेब. अहो, ज्या आईनं आपल्या लेकराला पाळण्यात उपदेश केला ती मदालासा माता, ज्या आईनं आपल्या लेकरावर गर्भात संस्कार केले ती माझी जिजाऊ माता, आणि ज्या आईने गर्भात, 2 आईने गर्भात संस्कार केले ती कौतुक आईसाहेब आणि जिजाऊ आईसाहेब. ह्या 2 मातेनं आपल्या बाळावर गर्भात संस्कार केले आणि एक माता तिनं पाळण्यात संस्कार दिले. पाळण्यात सांगितलं, बाळा
या नरदेहात आलास, सर्व काही मिथ्य आहे, सर्व काही मिथ्य आहे, तो एकटा भगवंत सत्य आहे. आणि माझ्या भगवान बाबाला पण तेच संस्कार गर्भामध्ये मिळाले की या जगामध्ये संतांच्या सेवेत राहायचं. आणि संतांच्या सेवेत राहिलं तर संत होत असते. काय तुम्हाला, मला वाटतं बऱ्याच जणाला कथा भाग माहिती आहे. भगवान बाबाला माणिक बाबांनी जवळ घेतलं. त्याच्यानंतर आता आहे की नाही, आपला वेळ झाला म्हणून धावत्या वेगात मी तुम्हाला सांगतो, संतांची कृपा अशी असती, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. त्याच्यानंतर बंकट स्वामी महाराजांचा सहवास झाला. त्याच्यानंतर भगवान बाबा आळंदीला गेले आणि आळंदीला गेल्यानंतर शास्त्राचा अभ्यास केला. अहो त्यांना गरज नव्हती अभ्यास करायची, पण कसं असतंय माहिती आहे का, जगाला दाखवण्यासाठी अभ्यास लागतोय. अहो संतांना उपजतात ज्ञानी असते सर्व संत, कारण की ते संत असतात. आणि संत काही वेगळे नसते. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्ताने त्या प्रतिमा असतात, साक्षात भगवंत असतात ते. म्हणून संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालायचं. असं कपडे भरतेन मळतेन, काय काय पाया, आता पाया पडण्याची पद्धतच बघडली. काय उभ्यानेच पाया पडतात, असं काय 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 करतात माहिती आहे का, अशी इट ठेवते, त्याला इताड्या पाया पडणं म्हणतात. हो हो, संतांच्या चरणावर, देवाच्या चरणावर समोर गेलं, साष्टांग दंडवत घालायचं, है की नाही. साष्टांग हे करी दंडवत. आणि दुसरी माता, ती माता म्हणजे माझी छत्रपती शिवाजी महाराजांची आईसाहेब, जिजाऊ आईसाहेब. त्या मातेनं आपल्याला या महाराष्ट्राला तो राजा दिला. लक्षात असू द्या, जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसते घडले तर आपल्याला आहे ना कीर्तन करता नसतं आलं, मंदिर बांधता नसतं आलं. जर भगवान बाबाचं मंदिर बांधायचंय, इजाजत घ्यावा लागली असती. हुजूर हमें हमारे संत का मंदिर बांधना है. मला येत नाही हिंदी लय, हा तर धकून घ्या, बरोबर आहे का. जर इजाजत भेटली तर मंदिर, नाहीतर नाही. मग त्या जिजाऊ आईसाहेबांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिले. लक्षात असू द्या, त्या राजाचे फार उपकार आहेत आपल्यावर. त्या राजांनी, हे बघा, राजावर संस्कार माझ्या तुकोबारायचे कीर्तन श्रवण करायचे. आणि कीर्तनाची परंपरा त्यावेळेसपासून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सर्वांना यायचे. आणि तसं तुम्ही श्रवणाला येत जा. काय या ठिकाणी जे आलेत त्याला साष्टांग दंडवत, आणि घरी जे गोदड्यात येत त्याला घालीन लोटांगण आणि मोकळं पटांगण. त्याच्यामुळं काय करू, आता आपला टाईम झालेला आहे, आपण याच ठिकाणी थांबू. मी अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर अगोदरच मांडलेला आहे. एका चरणावर श्री गुरु नथुराम बाबाच्या कृपाशीर्वादाने मी बोलण्याचा प्रयत्न केला. काय होत असतं माहिती आहे का, वेळ थोडा पुढं जात असतो, थोडंफार मागं पुढं होतंय आणि होत असते ते. हां, एकदा मोठ्या प्रेमाने माझ्या भगवान पंढरीनाथाचं भजन करायचं. सगळ्यांनी वर हात करा, चला सगळे हात वर करा. रगीच्या बाहेर हात काढा, ज्याला हात आहेत त्यांना हात वर करा. तुम्हाला आपण आपल्या शेजाऱ्याची शपथ आहे, ज्याला एक हात आहे त्याने एक हात वर करा, ज्याला दोन आहेत त्याने दोन वर करा. पण हात वर करा आणि मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माझ्या भगवंताचं भजन केलं एकदा, संतांचं भजन एकदा, तसंच टाळीवर करून हात वर करून टाळी वाजून भजन करायचं. आणि लक्षात असू द्या, नुसत्या टाळ्याच वाजल्यात काही नाही. मी सांगू कोण्या कोण्या बाईन नाही वाजल्या. माणसामध्ये मला नाव माहिती आहे, मला डोळे झाकले सगळं दिसतंय. मला लय अभ्यास आहे, पण मी काही सांगत नसतो. उगत लाईन लागते, मग बेजार होतं, घरी लय उशीर होतं झाला. मला हस्तरेषाचा अभ्यास आहे, मला भविष्य कळतंय. मी माणूस पाहिले की सगळंच सांगतो मी, पण त्याची फीस वेगळी असते. ते कीर्तनाच्या टायमाला नाही, मग कधीतरी. हां, त्याच्यामुळं सगळ्यांनी वर हात करून भजन म्हणायचं. काय
ज्ञानोबा माऊली तुकाराम